विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या दुसऱ्या प्रकरणाचे एक्सरसाइज सोडवणार आहोत। पहा, क्वेश्चन नंबर 1 मधील ए हा उपप्रश्न आपण सोडवणार आहोत। आधी आपण उपप्रश्नाचं वाचन करूया। सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएटिव्ह अल्टरनेटिव्स फ्रॉम दोज गिव्हन बिलो, की पुढे जे आपल्याला पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा। पहिलं विधान आहे, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न रेंडर्स डॅश डॅश सर्व्हिसेस टू पब्लिक ॲट लार्ज। या वाक्याचा अर्थ असा आहे की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या संस्था लोकांना सेवा देण्यासाठी स्थापन झालेल्या असतात। तर त्या कोणत्या सेवा देण्यासाठी? तर सोशल सर्व्हिसेस त्या लोकांना देत असतात, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे सोशल। चला आता आपण पुढे जाऊया। डोनेशन फॉर स्कॉलरशिप फंड इज डॅश डॅश। डोनेशन जर स्कॉलरशिप फंडसाठी मिळालेले असतील तर ते डोनेशन कॅपिटल रिसिप्ट आहेत की रेव्हेन्यू रिसिप्ट, कॅपिटल एक्सपेंडिचर की रेव्हेन्यू एक्सपेंडिचर? तर याचं उत्तर आहे कॅपिटल रिसिप्ट। म्हणजे अशी प्राप्ती की जी प्राप्ती आपल्याला वारंवार होत नाही, कधीतरी होते, अशा प्राप्तीला कॅपिटल रिसिप्ट असे म्हणतात। स्कॉलरशिप फंडसाठी जे डोनेशन्स मिळालेले आहेत ते कॅपिटल रिसिप्ट असतात। चला आता पुढे जाऊया आपण। इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ डॅश डॅश अकाउंट। तर त्याचं उत्तर आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट। ते एक नॉमिनल अकाउंट आहे। पहा, मी चौथे विधान वाचत आहे। आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ॲट द एंड ऑफ द अकाउंटिंग इयर रिप्रेझेंट्स, की अकाउंटिंग इयरच्या शेवटी आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन हे रिप्रेझेंट करतात। काय रिप्रेझेंट करतात? तर लॅबिलिटी रिप्रेझेंट करतात की ॲन एक्सपेंडिचर, ॲन ॲसेट की कॅपिटल फंड? तर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन याचा अर्थ होतो येणे बाकी उत्पन्न किंवा येणे बाकी वर्गणी। म्हणजे चालू वर्षाचे सबस्क्रिप्शन्स येणे आहेत, मग वर्षाच्या शेवटी ते ॲसेट रिप्रेझेंट करतात। कारण जरी आपल्याला चालू वर्षामध्ये चालू वर्षाचे सबस्क्रिप्शन्स येणे बाकी दिसत असले तरी ते पुढील वर्षामध्ये मिळणार असतात आणि करंट इयरमध्ये आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स हे ॲन ॲसेट म्हणजे ॲसेटला रिप्रेझेंट करतात। थोडक्यात ती ॲसेटच असते, म्हणून याचं उत्तर आहे ॲन ॲसेट। पहा, पुढील विधान मी वाचत आहे पाचवे। सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स ड्युरिंग द अकाउंटिंग इयर इज डॅश डॅश। सबस्क्रिप्शन्स रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणजे ॲडव्हान्समध्ये जर सबस्क्रिप्शन्स मिळालेले असतील चालू वर्षाच्या अकाउंटिंग इयरमध्ये, जर ॲडव्हान्समध्ये किंवा आधीच पुढील वर्षांचे सबस्क्रिप्शन्स आपल्याला याच वर्षी मिळाले तर ती चालू वर्षाची लॅबिलिटी समजावी, म्हणून त्याचं उत्तर आहे लॅबिलिटी। कारण हे सबस्क्रिप्शन्स आपल्याला ॲडव्हान्समध्ये मिळालेले असतात, ते चालू वर्षाचे नसतात, ते नेक्स्ट इयरचे असतात। तर चालू वर्षामध्ये ती लॅबिलिटी समजावी, म्हणून याचं उत्तर आहे लॅबिलिटी। आता सहावं विधान मी वाचत आहे। एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर इज टर्म ॲज, की जेव्हा इन्कम हे एक्सपेंडिचरपेक्षा जास्त असते तेव्हा डेफिसिएट, प्रॉफिट की सरप्लस की लॉस? तर त्याचे उत्तर आहे सरप्लस म्हणजे वाढावा। जेव्हा इन्कम जास्त खर्च कमी तेव्हा सरप्लस होतो, आणि त्याच्या विरुद्ध जेव्हा खर्च जास्त इन्कम कमी तेव्हा डेफिसिएट होतो। म्हणजे आता या वाक्यामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे, जेव्हा इन्कम हे एक्सपेंडिचरपेक्षा जास्त असते तेव्हा सरप्लस होतो। ह्याचे उत्तर आहे सरप्लस। मी पुढील विधान वाचत आहे सातवे। नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स प्रिपेअर्स डॅश डॅश अकाउंट इन्स्टेड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टू नो द रिझल्ट, की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स ह्या तयार करतात। कोणते अकाउंट तयार करतात? तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करतात। याचं उत्तर आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट। पहा, मी पुढील आठवे विधान वाचत आहे। द क्लोजिंग बॅलन्स ऑफ रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट युजली रिप्रेझेंट, की रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स हा काय दर्शवतो? तर कॅश अँड बँक बॅलन्स दर्शवतो। त्याचं उत्तर आहे कॅश अँड बँक बॅलन्स। पुढील मी नववे विधान वाचत आहे। नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन इज ऑल्सो कॉल्ड डॅश डॅश ऑर्गनायझेशन, की नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स म्हणजेच या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स या संस्था आणखीन एका नावाने ओळखल्या जातात। तर त्याचं उत्तर आहे सर्व्हिस ऑर्गनायझेशन।
पहा मी पुढील विधान वाचत आहे शेवटचे. एक्सपेंडिचर ऑफ परचेस ऑफ बिल्डिंग इज अ डॅश डॅश एक्सपेंडिचर. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या संस्थांनी जर बिल्डिंग खरेदी केली असेल आणि तो बिल्डिंगसाठी आलेला जो खर्च आहे तो खर्च कोणत्या नावाने ओळखला जातो, तर कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे असा खर्च की जो खर्च वारंवार करावा लागत नाही, अशा खर्चाला कॅपिटल एक्सपेंडिचर असे म्हणतात. मग जर त्या संस्थांनी बिल्डिंग खरेदी केली असेल तर बिल्डिंगसाठी केला जाणारा खर्च हा वारंवार करावा लागत नाही, म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे कॅपिटल एक्सपेंडिचर. मग आपण पहिला उपप्रश्न पूर्ण केलेला आहे. आता आपण पुढील उपप्रश्न पूर्ण करणार आहोत. बी. राईट द वर्ड ऑर टर्म ऑर फ्रेज विच कॅन सबस्टिट्यूट ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. की पुढे जे आपल्याला वाक्य दिलेली आहेत त्या वाक्यांसाठी एक शब्द किंवा शब्दसमूह सुचवा. पहा मी पहिले विधान वाचत आहे. द फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस टू द सोसायटी ओनली. की अशा संस्था की ज्या समाजाला फक्त सेवा देण्यासाठी किंवा स्थापन झालेल्या असतात, अशा संस्थांना काय म्हणतात असा त्या वाक्याचा अर्थ आहे. आणि त्याचं उत्तर आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. चल आता मी दुसरे विधान वाचत आहे. An account which is prepared by not for profit concern instead of profit and loss account. की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या संस्था त्यांना झालेला प्रॉफिट किंवा लॉस शोधून काढण्यासाठी त्या कोणते अकाउंट तयार करतात, तर त्याचं उत्तर आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. मी तिसरे विधान वाचत आहे. डोनेशन रिसिव्ड फॉर अ स्पेसिफिक पर्पज. की आपल्याला ठराविक कारणासाठी डोनेशन प्राप्त झाले असेल तर अशा डोनेशनला काय म्हणता येईल, तर त्याचं उत्तर आहे स्पेसिफिक डोनेशन. चला आता मी चौथे विधान वाचत आहे. द रिसिप्ट्स विच आर नॉट रिकरिंग इन नेचर. की अशी प्राप्ती की जी प्राप्ती वारंवार प्राप्त होत नाही त्या प्राप्तीला कॅपिटल रिसिप्ट्स असे म्हणतात. चला मी पाचवे विधान वाचत आहे. ॲन अकाउंट विच रेकॉर्ड्स ओनली रेव्हेन्यू आयटम्स इन केस ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. या वाक्याचा अर्थ असा आहे की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या संस्था रेव्हेन्यू एक्सपेंडिचर किंवा रेव्हेन्यू रिसिप्ट्स हे कोणत्या अकाउंटमध्ये रेकॉर्ड करतात किंवा कोणत्या अकाउंटमध्ये त्याची नोंद करतात, तर त्याचं उत्तर आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. त्याचं उत्तर आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. पहा मी सहावे विधान वाचत आहे. अकाउंट्स विच रेकॉर्ड्स ओनली कॅश ट्रान्झॅक्शन्स इन केस ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या संस्था फक्त कॅश ट्रान्झॅक्शन्स हे कोणत्या अकाउंटमध्ये रेकॉर्ड्स करतात, नोंदवतात, तर त्याचं उत्तर आहे रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट. रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट. चला मी आता पुढील विधान वाचत आहे सातवे. द इन्कम विच इज अर्न ड्युरिंग द इयर बट नॉट रिसिव्ड ड्युरिंग द इयर. याचा अर्थ असा आहे की इन्कम असे इन्कम की जे इन्कम चालू वर्षाचे आहे ड्युरिंग द इयर, पण ते चालू वर्षामध्ये मिळालेले नाही, म्हणजे अद्याप ते येणे बाकी आहेत याचा अर्थ आहे ते आउटस्टँडिंग इन्कम. ते चालू वर्षाचे आहेत पण चालू वर्षामध्ये मिळालेले नाहीत, म्हणून ते येणे बाकी आहेत, म्हणजे ते आहेत आउटस्टँडिंग इन्कम. त्याचं उत्तर आहे. चला मी आता आठवे विधान वाचत आहे. द क्रेडिट बॅलन्स ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट बॅलन्सला काय म्हणतात, तर त्याचं उत्तर आहे सरप्लस.
मी 9वे विधान वाचत आहे. द एक्सेस ऑफ टोटल ॲसेट्स ओव्हर टोटल लायबिलिटीज ऑफ अ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. त्याचं उत्तर आहे कॅपिटल फंड. आता आपण बी या उपप्रश्नातील शेवटचा प्रश्न वाचूया. ऑल सच रिसिप्ट्स विच आर नॉन रिकरिंग इन नेचर अँड नॉट फॉर्मिंग अ पार्ट अ रेग्युलर फ्लो ऑफ इन्कम. या वाक्याचा अर्थ असा आहे की अशी प्राप्ती की जी प्राप्ती आपल्याला वारंवार प्राप्त होत नाही आणि ती प्राप्ती रेग्युलर फ्लो ऑफ इन्कम की रेग्युलर म्हणजे वारंवार होणाऱ्या इन्कममधील भाग नसतो, तर अशा इन्कमला किंवा अशा प्राप्तीला कॅपिटल रिसिप्ट्स असे म्हणतात. कॅपिटल रिसिप्ट्स म्हणजे अशी प्राप्ती की जी प्राप्ती आपल्याला वारंवार होत नाही ती असे म्हणतात. म्हणजे आपला बी हा उपप्रश्न पूर्ण झालेला आहे. आपण सी हा उपप्रश्न सोडवणार आहोत. आधी मी वाचन करणार आहे. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन्स. की पुढील विधान हे चूक की बरोबर ते सांगा कारणासह. म्हणजे आपल्याला ते विधान चूक असेल तर का चूक आहे आणि बरोबर असेल तर का बरोबर आहे याचं रिझन आपल्याला लिहायचं आहे. मग आपण एक एक प्रश्न सोडवणार आहोत. हे प्रश्न मी वहीत लिहून त्याचं उत्तर सविस्तर सांगणार आहे. पहिले विधान मी वाचत आहे. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स डू नॉट हॅव प्रॉफिट मोटिव्ह. की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स या संस्था नफा मिळविण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या नसतात. हे विधान अगदी बरोबर आहे, म्हणून मी इथे ट्रू असं लिहिलेलं आहे. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स या संस्था नफा मिळविण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या नसतात, तर समाजाला सेवा प्रदान करण्यासाठी त्या स्थापन झालेल्या असतात. मग मी पहिले विधान लिहिलेले आहे. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स मेन एम इज टू गिव्ह सर्व्हिस टू इट्स मेंबर्स ऑर टू द सोसायटी ॲट लार्ज. या वाक्याचा अर्थ तोच आहे की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स यांचा मुख्य उद्देश हा आपल्या सभासदांना आणि संपूर्ण समाजाला सेवा प्रदान करणे हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. दुसरे विधान आहे. दे आर नॉट फॉर्म फॉर प्रॉफिट मेकिंग. की या संस्था प्रॉफिट मेकिंगसाठी म्हणजेच नफा मिळविण्यासाठी स्थापन झालेल्या नसतात. पुढील विधान मी वाचत आहे. दे डू नॉट कॅरी एनी ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी. ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी म्हणजे व्यापारी घडामोडी. ऑर मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी म्हणजे काही त्या वस्तूचे उत्पादन घेत नाहीत. की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स या संस्था व्यापारी घडामोडी किंवा वस्तूचे उत्पादन घेण्यासाठी स्थापन झालेल्या नसतात. चौथे विधान मी वाचत आहे. स्पोर्ट्स क्लब, चॅरिटेबल हॉस्पिटल्स, स्कूल्स, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज, ट्रस्ट्स एक्सेट्रा आर एक्झाम्पल्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नची ही काही उदाहरणे आहेत. देअर मेन ऑब्जेक्ट इज टू गिव्ह सर्व्हिसेस टू द मेंबर्स. या संस्थांचा मुख्य उद्देश हा समाजाला सेवा प्रदान करणे हा असतो. म्हणून वरील विधान बरोबर आहे की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स डू नॉट हॅव प्रॉफिट मोटिव्ह. की या संस्था नफा मिळविण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या नसतात. आता मी दुसरे विधान वाचत आहे. चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन्स प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲट द एंड ऑफ एव्हरी फायनान्शियल इयर. या वाक्याचा अर्थ असा आहे की चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन्स या आर्थिक वर्षाच्या शेवटी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतात. तर हे विधान चुकीचे आहे, फॉल्स. तर चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन्स हे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या संस्थेचं उदाहरण आहे आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स या संस्था नफा मिळवत नाहीत आणि त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करत नाहीत. मग पहिलं कारण मी लिहिलेलं आहे की चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन्स आर एक्झाम्पल ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन्स हे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या संस्थेचं एक उदाहरण आहे. दुसरं कारण मी लिहिलेलं आहे. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स आर नॉट फॉर प्रॉफिट मेकिंग. की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स या संस्था नफा मिळविण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या नसतात. ॲज देअर मोटिव्ह इज नॉट अर्न प्रॉफिट. की त्यांचा मुख्य उद्देश नफा मिळविणे हा नसतो. तिसरं कारण मी लिहिलेलं आहे. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स डू नॉट प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. या संस्था प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करत नाहीत.
इन्स्टेड दे प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, की त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करत नाहीत, त्याऐवजी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करतात. चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन्स प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, नॉट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, की या संस्था इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करतात, त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करत नाहीत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे ट्रेडिंग कन्सर्न जसे की सोल ट्रेडर्स, पार्टनरशिप फर्म, कंपनी हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतात. चला मग आता आपण तिसरे विधान अभ्यासूया. देर इज नो डिफरन्स बिटवीन रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट अँड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. हे विधान चुकीचे आहे, फॉल्स. पहिलं कारण आहे रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट इज अ रिअल अकाउंट, की रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट हे एक रिअल अकाउंट आहे आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे. मग पहिलंच विधान रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट इज अ रिअल अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे एक नॉमिनल अकाउंट आहे. रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट सिमिलर टू कॅशबुक, की रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट हे कॅशबुकसारखे आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसारखे आहे. रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट इन्क्लूड्स ऑल टाईप्स ऑफ रिसिप्ट्स अँड पेमेंट्स, की रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटमध्ये सर्व प्राप्ती आणि खर्च यांचा समावेश होतो. तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट रेकॉर्ड्स ओनली रेव्हेन्यू एक्सपेन्सेस अँड रेव्हेन्यू इन्कम ऑफ करंट इयर ओनली, की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये फक्त रेव्हेन्यू एक्सपेन्सेस अँड रेव्हेन्यू इन्कम्स नोंदवले जातात. रेव्हेन्यू एक्सपेन्सेस म्हणजे असा खर्च की जो खर्च त्या संस्थांना वारंवार करावा लागतो, अशा खर्चाला रेव्हेन्यू एक्सपेन्सेस असे म्हणतात. रेव्हेन्यू इन्कम म्हणजे असे इन्कम की जे इन्कम अशा संस्थांना वारंवार प्राप्त होत असते, अशा इन्कमला रेव्हेन्यू इन्कम असे म्हणतात. म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये फक्त रेव्हेन्यू खर्च आणि रेव्हेन्यू इन्कम नोंदवले जाते, पण असे खर्च किंवा असे इन्कम की जे करंट इयरशी संबंधित आहेत, असेच खर्च आणि असेच इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये नोंदवले जातात. म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये मागील वर्षाचा खर्च किंवा पुढील वर्षाचा खर्च नोंदवला जात नाही. देअरफॉर देअर इज डिफरन्स बिटवीन रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट अँड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. तर वरील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला सहज लक्षात येत आहे की रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट हे सारखे नसून ते वेगवेगळे आहे. चला आपण आता पुढील विधान अभ्यासणार आहोत. चौथे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट रिप्रेझेंट्स आयदर सरप्लस ऑर डेफिसिट, की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे सरप्लस किंवा डेफिसिएट दर्शवते. हे विधान अगदी बरोबर आहे, ट्रू. पहिलं कारण असं आहे की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे एक नॉमिनल अकाउंट आहे. दिस अकाउंट रेकॉर्ड्स ओनली रेव्हेन्यू एक्सपेन्सेस अँड रेव्हेन्यू इन्कम ऑफ करंट इयर ओनली. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये फक्त चालू वर्षाचे खर्च आणि चालू वर्षाचे इन्कम दर्शवले जाते. तिसरं कारण आहे इट इज सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसारखेच आहे. इट इज प्रिपेअर टू फाइंड आउट सरप्लस ऑर डेफिसिट, की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करण्याचा मुख्य उद्देश हाच आहे की त्या पर्टिक्युलर इयरमध्ये आपल्याला सरप्लस झाला की डेफिसिट झाला हे जाणून घेण्यासाठीच नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स या संस्था इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करतात. एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर इज सरप्लस. जेव्हा इन्कम हे खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा सरप्लस होतो. एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम इज डेफिसिट. जेव्हा खर्च जास्त इन्कम कमी तेव्हा डेफिसिट होतो. देअरफॉर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट रिप्रेझेंट्स आयदर सरप्लस ऑर डेफिसिट. चला आता आपण पाचवे विधान अभ्यासणार आहोत. रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट डू नॉट हॅव एनी ओपनिंग बॅलन्स. दिस स्टेटमेंट इज फॉल्स बिकॉज रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट इज अ रिअल अकाउंट. रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट हे एक रिअल अकाउंट आहे.
क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स आर नॉट रेकॉर्डेड इन दिस अकाउंट. म्हणजे जर उधारीवर व्यवहार झाले तर त्याची नोंद या अकाउंटमध्ये केली जात नाही. रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट इज अ समरी ऑफ कॅश अँड बँक ट्रान्झॅक्शन्स फॉर अ पर्टिक्युलर पिरियड. ठराविक काळामध्ये घडणाऱ्या सर्व कॅश आणि बँक ट्रान्झॅक्शनची नोंद ही रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटमध्ये केली जाते. म्हणजे या सर्व ट्रान्झॅक्शनची ती एक समरीच आहे. ऑल रिसिप्ट्स आर शोन टू द डेबिट साईड अँड ऑल पेमेंट्स टू द क्रेडिट साईड. की रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला सर्व रिसिप्ट्स म्हणजे प्राप्ती दिसते, तर क्रेडिट साईडला ऑल पेमेंट्स दिसतात. दिस अकाउंट्स स्टार्ट्स विथ ओपनिंग कॅश अँड बँक बॅलन्स. या अकाउंटची सुरुवात कॅश किंवा बँक बॅलन्सने होते. अँड क्लोजेस विथ कॅश अँड बँक बॅलन्स ॲट द एंड ऑफ द इयर. आणि वर्षाच्या शेवटीसुद्धा हे अकाउंट कॅश किंवा बँक बॅलन्सने क्लोज होते. म्हणून देअर फोर रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट हॅव ओपनिंग अँड क्लोजिंग बॅलन्स. म्हणून रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटला ओपनिंग बॅलन्सही आहे प्लस क्लोजिंग बॅलन्सही आहे. आता आपण पुढील विधान अभ्यासणार आहोत. 6वे. आधी आपण वाचन करूया. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स डू नॉट प्रिपेअर बॅलन्स शीट. की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स या संस्था बॅलन्स शीट तयार करत नाहीत. हे विधान चुकीचे आहे. दिस स्टेटमेंट इज फॉल्स. पहिलं कारण आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स प्रिपेअर बॅलन्स शीट. की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स या संस्था जरी नफा मिळवत नसल्या तरी त्या बॅलन्स शीट तयार करतात. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट शोविंग ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द कन्सर्न ऑन अ पर्टिक्युलर डेट. बॅलन्स शीट तयार करण्याचा मुख्य उद्देश हाच असतो की वर्षाच्या शेवटी आपल्या संस्थेची आर्थिक स्थिती नेमकी कशी आहे हे जाणून घेण्यासाठीच बॅलन्स शीट तयार केले जाते. द बॅलन्स शीट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न इज सिमिलर टू बॅलन्स शीट ऑफ अ ट्रेडिंग कन्सर्न. की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न यांचे बॅलन्स शीट हे ट्रेडिंग कन्सर्न या संस्थांसारखेच आहे. अ बॅलन्स शीट ओनली शो कॅपिटल रिसिप्ट्स अँड कॅपिटल एक्सपेंडिचर. की बॅलन्स शीट हे फक्त कॅपिटल रिसिप्ट्स आणि कॅपिटल एक्सपेंडिचर दर्शवते. मग कॅपिटल रिसिप्ट्स म्हणजे काय? की अशी प्राप्ती की जी प्राप्ती आपल्याला वारंवार होत नाही अशा प्राप्तीला कॅपिटल रिसिप्ट्स असे म्हणतात. आणि कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे असा खर्च की जो खर्च आपल्याला वारंवार करावा लागत नाही अशा खर्चाला कॅपिटल एक्सपेंडिचर असे म्हणतात. मग बॅलन्स शीट हे कॅपिटल रिसिप्ट्स आणि कॅपिटल एक्सपेंडिचर दर्शवते. बॅलन्स शीट इज प्रिपेअर्ड शोविंग फायनान्शियल पोझिशन ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स ऑन अ पर्टिक्युलर डेट. की बॅलन्स शीट हे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स या संस्थांची विशिष्ट दिवशीची आर्थिक स्थिती दर्शवते. म्हणून देअर फोर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स प्रिपेअर बॅलन्स शीट. म्हणून नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स या संस्था बॅलन्स शीट तयार करतात. चल आता आपण पुढील 7वे विधान अभ्यासणार आहोत. पहा, पुढील मी 7वे विधान वाचत आहे. परचेसेस ऑफ स्पोर्ट्स इक्विपमेंट्स इज अ कॅपिटल एक्सपेंडिचर. की आपण जेव्हा स्पोर्ट्स इक्विपमेंट्स म्हणजे खेळाचे काही साहित्य आपण खरेदी करतो ते खेळाचे साहित्य हे कॅपिटल एक्सपेंडिचर आहेत. तर हे विधान बरोबर आहे. दिस स्टेटमेंट इज ट्रू. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे असा खर्च की जो खर्च आपल्याला वारंवार करावा लागत नाही अशा खर्चाला कॅपिटल एक्सपेंडिचर असे म्हणतात. कॅपिटल एक्सपेंडिचर आर नॉन रिकरिंग एक्सपेंडिचर इन नेचर. कॅपिटल एक्सपेंडिचर हा खर्च वारंवार करावा लागत नाही. The benefits of such expenditure are likely to be received for a long period. कॅपिटल एक्सपेंडिचर हा खर्च असा आहे की तो लॉंग टर्म आपल्याला फायदे मिळवून देणारा खर्च आहे. 3रे विधान. लाईफ ऑफ स्पोर्ट्स इक्विपमेंट्स इज मोर दॅन 1 year. की स्पोर्ट्स इक्विपमेंट्सचे आयुष्य हे 1 वर्षापेक्षा जास्त असते. म्हणजे आपण स्पोर्ट्स इक्विपमेंट्स म्हणजेच खेळाचे साहित्य वारंवार खरेदी करत नाही. सो परचेस ऑफ स्पोर्ट्स इक्विपमेंट्स इज अ कॅपिटल एक्सपेंडिचर. म्हणून स्पोर्ट्स इक्विपमेंट्सवर आपण जर काही खर्च केला किंवा स्पोर्ट्स इक्विपमेंट्स जर आपण परचेस केले तर तो खर्च कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. म्हणून हे विधान बरोबर आहे. आपण पुढील विधान अभ्यासणार आहोत. 8वे. पहा, मी 8वे विधान वाचत आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ रिअल अकाउंट. दिस स्टेटमेंट इज फॉल्स. की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे रिअल अकाउंट नसून
इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट, की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे एक नॉमिनल अकाउंट आहे. ऑल रेव्हेन्यू इन्कम्स अँड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड इन दिस अकाउंट, की रेव्हेन्यू इन्कम म्हणजे असे इन्कम की जे वारंवार प्राप्त होत असते. रेव्हेन्यू एक्सपेन्सेस म्हणजे असा खर्च की जो खर्च आपल्याला वारंवार करावा लागतो, अशा खर्चाला रेव्हेन्यू एक्सपेन्सेस असे म्हणतात. आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये रेव्हेन्यू इन्कम्स आणि रेव्हेन्यू एक्सपेन्सेस नोंदवले जातात. इट इज सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसारखे दिसते. इट इज अ नॉमिनल अकाउंट नॉट रिअल अकाउंट, की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे रिअल अकाउंट नसून ते एक नॉमिनल अकाउंट आहे. पुढील विधान अभ्यासणार आहोत आपण 90. आधी आपण वाचन करूया. रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट कंटेन्स ओनली द ट्रान्झॅक्शन्स रिलेटिंग टू करंट इयर, की रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटमध्ये फक्त चालू वर्षाशी संबंधित ट्रान्झॅक्शन्स नोंदवल्या जातात. दिस स्टेटमेंट इज फॉल्स. हे विधान चुकीचे आहे. रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट इज अ रिअल अकाउंट. रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट हे एक रिअल अकाउंट आहे. इट इज सिमिलर टू कॅशबुक, की रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट हे कॅशबुकसारखे आहे. इट रेकॉर्ड्स ऑल रिसिप्ट्स अँड पेमेंट्स मेड प्रिव्हियस इयर, करंट इयर, नेक्स्ट इयर, नॉट ओन्ली करंट इयर, की रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटमध्ये मागील वर्षाच्या नोंदी, चालू वर्षाच्या नोंदी आणि पुढील वर्षाच्या नोंदी नोंदवल्या जातात. फक्त चालू वर्षाशी संबंधित नोंदी नोंदवल्या जात नाहीत, म्हणून हे विधान चुकीचे आहे. शेवटचे विधान मी वाचत आहे 10. एक्सेस ऑफ ॲसेट्स ओव्हर लॅबिलिटीज इज कॉल्ड कॅपिटल फंड, की जेव्हा ॲसेट्स जास्त असतात लॅबिलिटीजपेक्षा तेव्हा जी काही अमाऊंट येईल ती म्हणजेच कॅपिटल फंड होईल. दिस स्टेटमेंट इज ट्रू. हे विधान बरोबर आहे. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट. बॅलन्स शीट एक स्टेटमेंट आहे. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स प्रिपेअर्ड बॅलन्स शीट ॲट द एंड ऑफ फायनान्शियल इयर, व आर्थिक वर्षाच्या शेवटी या संस्थासुद्धा बॅलन्स शीट तयार करतात. अ बॅलन्स शीट ओनली शो कॅपिटल रिसिप्ट्स अँड कॅपिटल एक्सपेंडिचर. बॅलन्स शीटमध्ये फक्त कॅपिटल रिसिप्ट्स आणि कॅपिटल एक्सपेंडिचर दर्शवले जातात. द एक्सेस ऑफ ॲसेट्स ओव्हर लॅबिलिटीज इज कॉल्ड कॅपिटल फंड. जेव्हा ॲसेट्स ह्या लॅबिलिटीजपेक्षा जास्त असतात तेव्हा जी अमाऊंट येईल ती कॅपिटल फंड असते. तर म्हणून हे विधान बरोबर आहे. मग अशा पद्धतीने आपण हाही उपप्रश्न पूर्ण केलेला आहे. आता आपण पुढील उपप्रश्न अभ्यासणार आहोत. आपण आता डी हा उपप्रश्न सोडवत आहोत. फिल इन द ब्लँक्स. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन नेव्हर इज एंगेज्ड इन डॅश डॅश ॲक्टिव्हिटीज. त्याचं उत्तर आहे ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज. याचा अर्थ नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स या संस्था व्यापारी घडामोडीमध्ये मग्न नसतात. दुसरे विधान आहे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन इज कॉल्ड डॅश डॅश ऑर्गनायझेशन, सर्व्हिस ऑर्गनायझेशन्स. तिसरे विधान आहे रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट फॉल्स अंडर द कॅटेगरी ऑफ डॅश डॅश अकाउंट. त्याचं उत्तर आहे रिअल अकाउंट, की रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट हे एक रिअल अकाउंट आहे आणि रिअल अकाउंटच्या नियमाप्रमाणे रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटमध्ये नोंदी केल्या जातात. चौथे विधान आहे इन रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट द समरी ऑफ डॅश डॅश ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड, कॅश अँड बँक ट्रान्झॅक्शन्स. त्याचं उत्तर आहे कॅश अँड बँक ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. पाचवे विधान आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज सिमिलर टू द डॅश डॅश अकाउंट ऑफ ट्रेडिंग कन्सर्न, की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे कोणासारखे आहे तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसारखे आहे. सहावे विधान आहे क्रेडिट साईड ऑफ रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट शोज कॅश पेमेंट्स. त्याचं उत्तर आहे पुढील विधान आहे सातवे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ डॅश डॅश अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. आठवे विधान आहे मुंबई युनिव्हर्सिटी प्रिपेअर्स डॅश डॅश अकाउंट इन्स्टेड ऑफ अ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मुंबई युनिव्हर्सिटी हे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या संस्थेचं उदाहरण आहे.
नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स या संस्था इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करतात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखे. म्हणून त्याचं उत्तर आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. पहा 90 विधान. सबस्क्रिप्शन रिसिव्ड फ्रॉम द मेंबर्स इज कन्सिडर्ड ॲज डॅश डॅश रिसिप्ट्स. की सभासदांकडून नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स या संस्थांना वर्गणी प्राप्त होत असते. मग ही वर्गणी कोणती प्राप्ती आहे, कॅपिटल रिसिप्ट्स आहेत की रेव्हेन्यू रिसिप्ट्स आहेत, असा प्रश्न आहे तो. तर त्याचं उत्तर आहे रेव्हेन्यू रिसिप्ट्स. याचा अर्थ वारंवार प्राप्त होणारी ही प्राप्ती असते, म्हणून याचं उत्तर आहे रेव्हेन्यू रिसिप्ट्स. आता या उपप्रश्नातील आपण शेवटचे विधान वाचणार आहोत, 10वे. द ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्डेड इन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आर रिलेटेड ओनली टू द करंट इयर. की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये फक्त चालू वर्षाशी संबंधित खर्च आणि इन्कम्स नोंदवले जातात, म्हणून याचं उत्तर आहे करंट इयर. तर हाही आपला उपप्रश्न सोडून झालेला आहे. आपण आता पुढील उपप्रश्न अभ्यासणार आहोत, तो म्हणजे ई, आन्सर इन वन सेंटेन्स ओनली. की पुढील प्रश्नांची उत्तरे आपल्याला एका वाक्यात विचारलेली आहेत. मग ही उत्तरे आपण वहीमध्ये लिहूया. आपण आता ई हा उपप्रश्न सोडवत आहोत. मग तो प्रश्न आहे आन्सर इन वन सेंटेन्स. की पुढील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. पहिला प्रश्न आहे व्हॉट डू यू मीन बाय नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. या प्रश्नाचा अर्थ असा आहे की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे नेमकं काय. तर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मेन एम इज टू गिव्ह सर्व्हिस टू इट्स मेंबर्स ऑर टू द सोसायटी ॲट लार्ज. की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स या संस्थांचा मुख्य उद्देश आपल्या सभासदांना किंवा संपूर्ण समाजाला सेवा प्रदान करणे हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. दे आर नॉट फॉर्म फॉर प्रॉफिट मेकिंग. या संस्था प्रॉफिट मिळविण्यासाठी स्थापन झालेल्या नसतात. आता मी दुसरा प्रश्न वाचत आहे. विच ऑर्गनायझेशन्स प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. ऑर्गनायझेशन्स म्हणजे संस्था. की कोणत्या संस्था इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करतात. प्रिपेअर म्हणजे तयार करणे. तर त्याचं उत्तर आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स. कन्सर्न्स म्हणजे सुद्धा संस्था. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स या संस्था इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करतात. आता मी तिसरा प्रश्न वाचत आहे. व्हॉट इज रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट. की रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट नेमके काय आहे. तर रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट इज अ समरी ऑफ कॅश अँड बँक ट्रान्झॅक्शन्स. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स या संस्थांमध्ये ज्या कॅश आणि बँक ट्रान्झॅक्शन्स होतात त्यांची समरी म्हणजेच रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट होय. मी आता चौथा प्रश्न वाचत आहे. वाय इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज प्रिपेअर्ड. की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट का तयार केले जाते. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज प्रिपेअर्ड टू फाइंड आउट सरप्लस ऑर डेफिसिट. की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करण्याचा मुख्य उद्देश हाच आहे की सरप्लस झाला तर तो किती झाला आणि डेफिसिट झाला तर तो किती झाला हे जाणून घेण्यासाठी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स या संस्था इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करतात. आता आपण पाचवा प्रश्न अभ्यासणार आहोत. पहा मी वाचत आहे. व्हॉट इज कॅपिटल फंड. कॅपिटल फंड नेमके काय आहे. तर द एक्सेस ऑफ ॲसेट्स ओव्हर लॅबिलिटीज इज नोन ॲज कॅपिटल फंड. की जेव्हा ॲसेट्स जास्त असतात लॅबिलिटीजपेक्षा तेव्हा जी अमाऊंट येईल ती म्हणजेच कॅपिटल फंड होईल. पुढील प्रश्न आहे 6वा. व्हॉट इज सबस्क्रिप्शन्स. सबस्क्रिप्शन्स काय आहेत. सबस्क्रिप्शन्सला मराठीमध्ये वर्गणी असे म्हणतात. मग आपण सबस्क्रिप्शन्स म्हणजे काय जाणून घेऊया. सबस्क्रिप्शन इज अ रेव्हेन्यू इन्कम. सबस्क्रिप्शन हे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या संस्थांचे रेव्हेन्यू इन्कम आहे. रेव्हेन्यू इन्कम म्हणजे असे इन्कम की जे इन्कम अशा संस्थांना वारंवार प्राप्त होत असते. अशा इन्कमला रेव्हेन्यू इन्कम असे म्हणतात. म्हणजे सबस्क्रिप्शन्स अशा संस्थांना वारंवार म्हणजेच नेहमीच प्राप्त होत असते. सबस्क्रिप्शन मे बी गिव्हन पिरियॉडिकली. सबस्क्रिप्शन्स हे ठराविक काळाने प्राप्त होत असते. ऑल मेंबर्स हॅव टू पे सबस्क्रिप्शन रेग्युलरली. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स या संस्थांचे जे मेंबर्स आहेत म्हणजेच सभासद हे अशा संस्थांना
सातत्याने रेग्युलरली म्हणजे सातत्याने वर्गणी देत असतात. यालाच सबस्क्रिप्शन्स असे म्हणतात. 7वा प्रश्न आहे, व्हॉट इज लेगॅसी? लेगॅसी काय आहे? तर लेगॅसी म्हणजे मृत्यूपत्राने मिळालेली देणगी. लेगॅसी मीन्स गिफ्ट्स रिसिव्ड अंडर द विल ऑन द डेथ ऑफ अ डोनर. डोनर म्हणजेच देणगीदार, की अशा संस्थांना देणग्या देत असतात आणि जर एखाद्या डोनरच्या म्हणजे देणगीदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या मृत्यूपत्रातून जे गिफ्ट अशा संस्थांना मिळते त्यालाच लेगॅसी असे म्हणतात. 8वा प्रश्न आहे, व्हॉट इज सरप्लस? सरप्लस काय आहे? एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर इज नोन ॲज सरप्लस. जेव्हा इन्कम हे खर्चापेक्षा अधिक असते तेव्हा सरप्लस होतो. आता पुढील विधान मी वाचत आहे किंवा पुढील प्रश्न आपण वाचूया. पुढील प्रश्न आहे 9वा, व्हॉट डू यू मीन बाय नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस? नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस म्हणजे असा खर्च की जो खर्च आपल्याला वारंवार करावा लागत नाही. असा खर्च नेमका काय म्हणजे काय असा त्या प्रश्नाचा अर्थ आहे, किंवा तुम्हाला काय माहिती आहे असा त्या प्रश्नाचा अर्थ आहे. द बेनिफिट्स ऑफ सच एक्सपेन्सेस आर लाईकली टू रिसिव्ड फॉर अ लाँग पिरियड. की नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस असा खर्च आहे की तो खर्च एकदा केल्यानंतर त्याचे फायदे दीर्घकाळ अशा संस्थांना प्राप्त होत असतात. These expenses are shown on the asset side at the balance sheet. नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस हे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला नोंदवले जातात. दिस एक्सपेन्सेस इज ऑल्सो नोन ॲज कॅपिटल एक्सपेंडिचर. की असा खर्च हा कॅपिटल एक्सपेंडिचर या नावाने सुद्धा ओळखला जातो. आता त्याची काही उदाहरणं द्यायची झाली तर परचेस ऑफ लँड, परचेस ऑफ मशिनरी इज अ एक्झाम्पल ऑफ नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस ऑर कॅपिटल एक्सपेंडिचर. आता आपण शेवटचा प्रश्न वाचणार आहोत 10वा. टू विच अकाउंट सरप्लस ऑर डेफिसिट इज ट्रान्सफर्ड. की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये जेव्हा सरप्लस किंवा डेफिसिट होतो तो कुठे ट्रान्सफर केला जातो? तर त्याचं उत्तर आहे सरप्लस ऑर डेफिसिट इज ट्रान्सफर टू बॅलन्स शीट. सरप्लस किंवा डेफिसिट हा बॅलन्स शीटला ट्रान्सफर केला जातो. तर अशा पद्धतीने आन्सर इन 1 सेंटेन्स आपले पूर्ण झालेले आहेत. आता आपण पुढील प्रश्न पुस्तकामध्ये पाहूया. आपण पुढील उपप्रश्न पाहणार आहोत. F. कंप्लीट द टेबल. पहा पहिला प्रश्न, इन्कम जर त्यांचे 10,000 असेल तर एक्सपेंडिचर किती आहे आणि त्यांना डेफिसिट झालेला आहे 5,000 रुपये. मग आपण पहा वहीमध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मी तयार केलेलं आहे. हे एक्झाम्पल आपण वहीमध्ये व्यवस्थित समजावून घेऊया. पहा त्यांना एकूण इन्कम झालेले आहे 10,000 रुपये. आपण इन्कम साईडला लिहूया 10,000 आणि डेफिसिट झालेला आहे 5,000 आणि डेफिसिट दिसतो इन्कम साईडला. जेव्हा खर्च जास्त इन्कम कमी तेव्हा डेफिसिट होतो आणि तो दिसत आहे आपल्याला 5,000. तर मग त्यांचे एकूण खर्च किती असा अर्थ आहे त्याचा. म्हणजे खर्च जास्त इन्कम कमी तेव्हा डेफिसिट होतो. जर त्यांचा डेफिसिट 5,000 असेल आणि इन्कम 10,000 असेल तर एकूण एक्सपेंडिचर आहे त्यांचे 15,000. म्हणजे 15,000 वजा 10,000 उत्तर आलेलं आहे 5,000. मग आपण इथे उत्तर लिहूया 15,000. चला आता दुसरा प्रश्न. इन्कम आहे 8,000 रुपये, एक्सपेंडिचर माहीत नाही आणि सरप्लस झालेला आहे त्यांना 4,000 रुपये. आणि जेव्हा इन्कम जास्त खर्च कमी तेव्हा सरप्लस होतो. म्हणजे इन्कम वजा एक्सपेंडिचर असं उत्तर केल्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळेल ते आहे सरप्लस 4,000 रुपये. मग पहा एकूण त्यांना इन्कम झालेले आहे 8,000 रुपये आणि आउटरला 4,000 सरप्लस दिसत आहे. म्हणजे 8,000 वजा 4,000 उत्तर आलेलं आहे 4,000 रुपये. म्हणजे त्यांचा एक्सपेंडिचर आहे खर्च आहे 4,000 रुपये. मग याही प्रश्नाचे उत्तर आहे 4,000 रुपये. आता तिसरा प्रश्न, इन्कम किती आहे माहीत नाही, एक्सपेंडिचर एकूण खर्च झालेला आहे 15,000 आणि सरप्लस दिसत आहे 8,000. आणि सरप्लस कधी होतो? जेव्हा इन्कम जास्त खर्च कमी तेव्हा सरप्लस होतो.
इन्कम मायनस एक्सपेंडिचर इज इक्वल टू सरप्लस. मग आता पहा, जर आपल्याला एक्सपेंडिचर माहिती आहेत आणि सरप्लस माहिती आहेत तर इन्कम माहीत नाहीत. म्हणजे आता आपल्याला इथे काय करावं लागेल, 15,000 प्लस 8,000, कोणत्या अमाऊंटमधून 15,000 रुपये लेस केल्यानंतर 8,000 येतील असा प्रश्न विचारावा लागेल. आणि उत्तर आहे 23,000. 23,000 वजा 15,000 बरोबर 8,000 सरप्लस आलेला आहे. मी चौथा प्रश्न वाचत आहे. इन्कम आहे 7,500 रुपये आणि एक्सपेंडिचर आहेत 9,000 रुपये. म्हणजे खर्च जास्त आहे, इन्कम कमी, तेव्हा डेफिसिट होतो. मग 9,000 वजा 7,500 डेफिसिट झालेलं आहे हे 1,500. आता आपण पुढे जाऊया. इन्कम आहे 15,000 रुपये, एक्सपेंडिचर आहेत 11,300 रुपये. म्हणजे इन्कम जास्त आहे, खर्च कमी आहे, तेव्हा सरप्लस होतो. मग सरप्लस किती झाला? मोठ्या रकमेतून लहान रक्कम वजा करूया, म्हणजे सरप्लस झालेला आहे 15,000 वजा 11,300 रुपये, 3,700 रुपये. तर अशा पद्धतीने हा आपण उपप्रश्न सोडवलेला आहे. आता पुढील उपप्रश्न आहे पहा. पुढील उपप्रश्न आहे सॅलरीज पेड ड्युरिंग द इयर. त्यातील पहिला प्रश्न आहे 1,100 रुपये त्यावर्षी आपण टोटल सॅलरी पेड केली आणि ते प्रीपेड आहेत. मग आपल्याला इथे पहा कॉलम दिलेले आहे, ते प्रीपेड आहेत की आउटस्टँडिंग आहेत, तर ते आपल्याला सांगितलेले आहेत प्रीपेड. मग त्यातील प्रीपेड किती आहेत? 100 रुपये. म्हणजे याचा अर्थ प्री म्हणजे आधीच, पेड म्हणजे दिले. पुढील वर्षाची सॅलरी आपण याच वर्षी पेड केली 100 रुपये. म्हणजे 1,100 वजा 100, खरं तर चालू वर्षाची सॅलरी आहे 1,000 रुपये. त्याचं उत्तर आहे 1,000 रुपये. आता दुसरा प्रश्न, 2,700 रुपये आपण त्यावर्षी सॅलरी पेड केलेली आहे प्रीपेड. तर 2,000 रुपये जर चालू वर्षाची सॅलरी असेल तर आपण प्रीपेड किती केलेत आधीच आपण. मग 2,700 वजा 2,000, उत्तर आलेलं आहे 700 रुपये हे प्रीपेड आहेत. तिसरा प्रश्न, 8,250 रुपये प्रीपेड आहेत की आधीच आपण काहीतरी त्यातील अमाऊंट प्रीपेड केलेली आहे, पेड केलेली आहे. मग चालू वर्षाचे 6,650 रुपये सॅलरीज आहेत, तर आपण प्रीपेड आधीच किती पेड केलेले आहेत. मग 8,250 वजा 6,650, तर त्याचे उत्तर आहे 1,600 रुपये आपण आधीच प्रीपेड केलेले आहे. चौथा प्रश्न, 1,200 रुपये आपण त्यावर्षी सॅलरी पेड केली, पण काही आउटस्टँडिंग म्हणजे देणे बाकी आहेत 200 रुपये. म्हणजे चालू वर्षाची सॅलरी आहे 1,200 वजा 200, 1,000 रुपये ही चालू वर्षाची सॅलरी आहे. पाचवा प्रश्न पहा, आपण त्यावर्षी एकूण सॅलरी किती पेड केलेली आहे हे माहीत नाही, पण त्यातील 600 रुपये आउटस्टँडिंग आहेत, देणे बाकी आहेत. अशी एकूण सॅलरी आपण पेड केलेली आहे 5,100 रुपये. मग एकूण सॅलरी आपण त्यावर्षी पेड किती केली असा प्रश्न आहे. 5,100 वजा 600, 4,500 रुपये आपण त्यावर्षी सॅलरी पेड केलेली आहे. त्यातील 600 रुपये आउटस्टँडिंग आहेत आणि 5,100 रुपये ही एकूण सॅलरी त्या वर्षाची आहे. शेवटचा प्रश्न, त्यातील 1,800 रुपये आपण सॅलरी पेड केली, आउटस्टँडिंग आहेत, देणे बाकी आहेत. तर आपल्याला आउटर कॉलमला दिसत आहे 2,200 रुपये. 2,200 वजा 1,800, उत्तर आलेलं आहे 400 रुपये. म्हणजे अद्याप 400 रुपये देणे बाकी आहे. मग आपला हाही प्रश्न आपला सोडून झालेला आहे. आता पुढील प्रश्न मी वाचत आहे. कंप्लीट द टेबलमधील आपण तिसरा उपप्रश्न सोडवत आहोत. रेंट रिसिव्ड ड्युरिंग द इयर. चालू वर्षामध्ये आपल्याला रेंट मिळाले. मग पहा कॉलम्स आहेत, टोटल रिसिव्ड, रेंट रिसिव्ड इन ॲडव्हान्स ऑब्लिक ॲक्रूड, रुपीज, इन्कम फॉर द इयर. पहा पहिला प्रश्न, 1,300 रुपये एकूण आपल्याला टोटल प्राप्ती झालेली आहे. म्हणजे एकूण त्या वर्षी आपल्याला 1,300 रुपये रेंट मिळाले. रिसिव्ड इन ॲडव्हान्स की त्यातील 200 रुपये हे आपल्याला ॲडव्हान्समध्ये रिसिव्ड झालेले आहेत, मिळालेले आहेत. म्हणजे पुढील वर्षाचे 200 रुपये आपल्याला याच वर्षी मिळालेले आहेत. मग चालू वर्षाचे एकूण रेंट किती आहेत असा प्रश्न आहे. तर 1,300 वजा 200 चालू वर्षाचे रेंट आहेत 1,100 रुपये. दुसरा प्रश्न,
की 400 रुपये आपल्याला ॲडव्हान्समध्ये प्राप्त झाले आणि 1400 रुपये एकूण आपल्याला चालू वर्षाची इन्कम दिसत आहे. मग एकूण आपल्याला रेंट किती प्राप्त झाले हे समजत नाही. मग आपल्याला गणित करावं लागेल. पहा, 1400 रुपये आपल्याला चालू वर्षाचे दिसत आहेत आणि 400 रुपये ॲडव्हान्समध्ये मिळालेले आहेत. तर एकूण आपल्याला 1800 रुपये प्राप्त झालेले आहेत. 1400 + 400 1800. तिसरा प्रश्न, 2650 रुपये आपल्याला रेंट प्राप्त झाले एकूण. रिसिव्ड इन ॲडव्हान्स, त्यातील काही आपल्याला ॲडव्हान्समध्ये मिळालेले आहेत पण ते माहीत नाहीत किती ॲडव्हान्समध्ये मिळाले असा प्रश्न आहे. आणि 2000 रुपये त्यातील आपल्याला चालू वर्षाचे इन्कम्स म्हणून ते दर्शवायचे आहेत. मग आपल्याला ॲडव्हान्समध्ये किती मिळाले तर वजाबाकी करावी लागेल. 2650 वजा 2000, उत्तर आलेलं आहे 650 रुपये आपल्याला ॲडव्हान्समध्ये मिळाले. चौथा प्रश्न, की आपल्याला माहिती नाही की एकूण रेंट किती प्राप्त झालेले आहे पण त्यातील 290 रुपये ॲक्रूड आहे, अप्राप्य आहे. 3190 रुपये आपल्याला एकूण इन्कम त्यावर्षी रेंटच्या रूपामध्ये झालेलं आहे. मग पहा, 3190 वजा 290, उत्तर आलेलं आहे 2900 रुपये. म्हणजे त्यावर्षी आपल्याला एकूण रेंट प्राप्त झालेले आहे 2900 रुपये. पाचवा प्रश्न, एकूण रेंट प्राप्त झालेले आहे 1700 रुपये. त्यातील ॲक्रूड किती आहेत हे माहीत नाही. आपण आपलं एकूण इन्कम आहे 2150 रुपये. मग 2150 वजा 1700, उत्तर आलेलं आहे 450 रुपये. म्हणजे 450 रुपये हे ॲक्रूड आहेत, अप्राप्य आहेत. आता त्यातील शेवटचा प्रश्न, 2600 रुपये एकूण रेंट त्यावर्षी प्राप्त झालेले आहे. त्यातील 500 रुपये ॲक्रूड आहे आणि एकूण इन्कम आपल्याला माहीत नाही चालू वर्षाचे. 2600 + 500, उत्तर आलेलं आहे 3100 रुपये. तर अशा पद्धतीने आपण हाही टेबल पूर्ण केलेला आहे. आता आपल्याला पुढील प्रश्न सोडवायचा आहे. कॅल्क्युलेट द फॉलोइंग, की 5 उपप्रश्न त्यांनी आपल्याला दिलेले आहेत आणि त्यात ते कॅल्क्युलेट करा अशी इन्फॉर्मेशन आपल्याला त्यांनी दिलेली आहे. मग पहा, मी पहिला प्रश्न वाचत आहे. 10% पर ॲनम डेप्रिसिएशन ऑन फर्निचर ₹50,000 फॉर 3 months. की आपल्याला त्यांनी असे सांगितलेले आहे की फर्निचरची किंमत आहे एकूण 50,000 आणि त्यावरती 10% डेप्रिसिएशन सांगितलेले आहे. पण ते डेप्रिसिएशन फक्त 3 महिन्यांसाठीचे चार्ज करा अशी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. मग आपल्याला गणित करावं लागेल. फर्निचर आहेत एकूण 50,000 रुपयांचे. त्यावरती आपल्याला 10% डेप्रिसिएशन सांगितलेले आहेत पण फॉर 3 months अशी माहिती आपल्याला त्यांनी प्रश्नामध्ये विचारलेली आहे. मग पहा, फर्निचर आहेत एकूण 50,000 रुपयांचे. 50,000 गुणिले 10/100. परंतु हे डेप्रिसिएशन पूर्ण वर्षाचे नसून तर 12 महिन्यांपैकी फक्त 3 महिन्यांचे चार्ज करा अशी इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याला दिलेली आहे. मग उत्तर आलेलं आहे आहे 1250 रुपये. म्हणजे फर्निचरची किंमत 10% कमी झाली पण 3 महिन्यांचे डेप्रिसिएशन आलेले आहे एकूण 1250. त्याचं उत्तर आहे. मग आता आपण पुढील प्रश्न सोडूया. पहा, दुसरा प्रश्न. 12% पर ॲनम इंटरेस्ट ऑन बँक लोन ₹80,000 फॉर 1 year. की आपण बँकेकडून लोन घेतलेलं आहे 80,000 रुपये आणि त्यावरती बँक दरवर्षी 12% इंटरेस्ट चार्ज करत आहे. मग असं एका वर्षाचं इंटरेस्ट किती असा प्रश्न त्यांनी आपल्याला विचारलेला आहे. मग आपल्याला गणित करावं लागेल. पहा, एकूण आपण बँकेचं लोन घेतलेलं आहे. बँक लोन एकूण आहेत 80,000 रुपये. त्यावरती 12% इंटरेस्ट सांगितलेला आहे आणि एका वर्षाचे आपल्याला इंटरेस्ट चार्ज करा अशी इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे. मग पहा, एकूण जे लोन आहे 80,000 गुणिले त्यावरती 12% इंटरेस्ट गुणिले 12/100. मग असा गुणाकार केल्यानंतर पूर्ण वर्षाचे इंटरेस्ट आलेले आहे 9,600 रुपये.
तर अशा पद्धतीने आपलं हेही गणित पूर्ण झालेलं आहे. आता आपण पुढील प्रश्न वाचणार आहोत. तिसरा प्रश्न, ओपनिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी ₹5,000, परचेसेस स्टेशनरी ₹7,000, आउटस्टँडिंग स्टेशनरी बिल ₹12,000, क्लोजिंग स्टॉक ₹1,000. व्हॉट इज द अमाऊंट स्टेशनरी कन्झ्युम्ड? मग आपल्याला गणित करावं लागेल. पहा, स्टेशनरीचा ओपनिंग स्टॉक आहे ₹5,000. ओपनिंग स्टॉक ₹5,000. त्यानंतर आपल्याला त्यांनी माहिती अशी दिलेली आहे की चालू वर्षामध्ये पुन्हा ₹7,000 स्टेशनरी आपण परचेस केलेली आहे. म्हणजे ॲड न्यू परचेस ₹7,000 ॲड करूया. एकूण ₹12,000 स्टेशनरी आहे. आता आपण पाहूया पुन्हा आउटस्टँडिंग स्टेशनरी बिल ₹12,000. चालू वर्षाचे आणखीन ₹12,000 स्टेशनरीचं बिल पेड करणं आहे. म्हणजे ॲड आउटस्टँडिंग बिल. एकूण ₹12,000 आउटस्टँडिंग आहेत. म्हणजे 12,000 प्लस 12,000 एकूण आपल्याकडे ₹24,000 स्टेशनरी आहे. आता पुढे जाऊया. क्लोजिंग स्टॉक म्हणजे वर्षाच्या शेवटी फक्त ₹1,000 स्टेशनरी शिल्लक आहे. लेस क्लोजिंग स्टॉक ₹1,000 लेस करून ₹23,000 आले. म्हणजे ₹23,000 स्टेशनरी आपण वापरली. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ स्टेशनरी कन्झ्युम स्टेशनरी. आपला हाही प्रश्न सोडून झालेला आहे. आता चौथा प्रश्न सोडूया आपण. चौथा प्रश्न आहे, सॅलरी ₹10,000, आउटस्टँडिंग सॅलरी ₹5,000. कॅल्क्युलेट द सॅलरी टू बी डेबिटेड टू इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. की चालू वर्षाची सॅलरी आहे ₹10,000 आणि पुन्हा ₹5,000 सॅलरी देणे बाकी आहे. म्हणजे 10,000 प्लस 5,000. कॅल्क्युलेट द सॅलरी टू डेबिटेड टू इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. म्हणजेच इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला एकूण सॅलरी आपण किती लिहिणार. तर आपल्याला पहा या पद्धतीने लिहावं लागेल. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला सॅलरी, त्या वर्षीची एकूण सॅलरी आहे ₹10,000 प्लस चालू वर्षाची आउटस्टँडिंग देणे बाकी आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ₹5,000. म्हणजे आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला असे ₹15,000 लिहावे लागतील. पाचवा प्रश्न आहे, लायब्ररी बुक्स ₹डॅश लेस 10% डेप्रिसिएशन ₹5,000 इज इक्वल टू ₹45,000. म्हणजे लेस करून ₹45,000 लायब्ररी बुक्सची किंमत आहे. डेप्रिसिएशन लेस केल्यानंतर 5,000. तर लायब्ररी बुक्सची किंमत किती. लायब्ररी बुक्सची किंमत आपल्याला अजून माहीत नाही, पण डेप्रिसिएशन सांगितलेले आहे 10% ₹5,000 आणि तेव्हा तिची किंमत झालेली आहे ₹45,000. मग पहा, डेप्रिसिएशन आपल्याला लेस करावे लागते. मग कितीमधून 5,000 लेस केल्यानंतर 45,000 येतील. तर त्याचं उत्तर आहे 50,000. म्हणजे लायब्ररी बुक्सची किंमत आहे 50,000, त्यातून 5,000 डेप्रिसिएशन लेस केले आणि उत्तर आलेलं आहे ₹45,000. आता शेवटचा प्रश्न, फाइंड ऑड वन. की आपल्याला पुढील उपप्रश्नातून वेगळा शब्द ओळखायचा आहे. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट अँड बॅलन्स शीट. तर त्याचं उत्तर आहे रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट. कारण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे फायनल अकाउंट तयार करताना तयार केले जाते. म्हणून रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट हा ऑड शब्द आहे. दुसरा प्रश्न, मशिनरी, फर्निचर, कम्प्युटर्स, सॅलरीज. तर त्याचं उत्तर आहे सॅलरीज. म्हणजे मशिनरी, फर्निचर आणि कम्प्युटर हे ॲसेट आहेत आणि सॅलरीज हा खर्च आहे. तिसरं विधान, सबस्क्रिप्शन, स्टेशनरी, इंटरेस्ट रिसिव्ड, लॉकर रेंट रिसिव्ड. सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी मिळाली, स्टेशनरीवरती आपण खर्च करतो,
इंटरेस्ट व्याज मिळाले, लॉकर रेंट रिसिव्ड की लॉकरचे भाडे मिळाले. म्हणजे स्टेशनरीवर केला जाणारा हा खर्च आहे, म्हणून ऑड शब्द आहे स्टेशनरी. चौथे विधान, रिलायन्स इंडस्ट्रीज, वेण्णा विद्या मंदिर, लक्ष्मी हॉस्पिटल, मनोज स्पोर्ट्स क्लब. आता यातील वेगळा शब्द आहे रिलायन्स इंडस्ट्रीज, कारण वेण्णा विद्या मंदिर, लक्ष्मी हॉस्पिटल, मनोज स्पोर्ट्स क्लब ही नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नची उदाहरणे आहेत. तर रिलायन्स इंडस्ट्रीज हे एका कंपनीचं नाव आहे. शेवटचा प्रश्न, सरप्लस, डेफिसिएट, नेट प्रॉफिट, कॅपिटल फंड. सरप्लस, डेफिसिएट, कॅपिटल फंड हे शब्द नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये येतात, तर नेट प्रॉफिट हा नाही, म्हणून हा ऑड शब्द आहे. तर अशा पद्धतीने आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिकचे ऑब्जेक्टिव्ज पूर्ण केलेले आहेत. धन्यवाद.